नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्र लोकसेवा आयोग यानं सध्या एक प्रसिद्धीपत्रक आलं आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं. तर प्रसिद्धीपत्रकानुसार बघा, हे बघा 20 जून 2025ला प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे. काय म्हणतं आयोग? तर विषय असा आहे की आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील उमेदवाराच्या खात्याची KYC करण्याबाबत. कशासाठी विषय काय आहे त्यांचा? खात्याचीच KYC करायची, प्रत्येकाने करायची आहे. तर बघूया काय म्हणते. आता इथं काय एवढं विशेष नाही आहे. बघा, हा इथून पुढं आयोगाने 4 आधार KYC कशी करता येईल तुम्हाला ह्याच्याबद्दल आयोगाने काही एक माहिती दिलेली आहे. मग इथं सांगते आयोग की बाबा आधार ऑनलाईन KYC कसली? आधारची ऑनलाईन KYC. आधारची ऑनलाईन KYC. आता आधार ऑनलाईन KYCमध्ये काय सांगते? आधार आधारित ऑनलाईन eKYC. कसली? eKYC करण्याकरता उमेदवाराला त्याच्या खात्यातील आधार ऑनलाईन eKYC हा पर्याय निवडायचा आहे. कुठला पर्याय निवडायचा आहे? आधार ऑनलाईन eKYC पर्याय. बरं. दुसरं काय म्हणते बघा, आधार क्रमांक नमूद करून आधार क्रमांकाशी संलग्न भ्रमणध्वनी म्हणजे आपला मोबाईल नंबर प्राप्त एक वेळचा जो OTP येतो तो OTPच्या आधारे संमती देऊन उमेदवारांनीचं काय करायचं? उमेदवारांनी त्याचं प्रमाणीकरण करायचं. प्रस्तुत पद्धतीने यशस्वीपणे eKYC पूर्ण करण्यासाठी उमेदवाराचा आधार क्रमांकाशी संलग्न भ्रमणध्वनी क्रमांक कार्यरत असणे आवश्यक आहे. म्हणजे आपण जे जनरली कुठलेही KYC करताना आपल्याला जो आधार क्रमांकाशी संलग्न मोबाईल नंबर लागतो, ज्याच्यावर OTP येतो, तो मोबाईल नंबर आपल्याला तिथं आवश्यक आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. ज्यांना आधार ऑनलाईन eKYC करायची त्यांना. आणि त्यांनी एक दुसरा पर्याय दिला आहे, तो आधार ऑफलाईन पेपरलेस डिजिटल KYC. बघा, आधार ऑफलाईन पेपरलेस डिजिटल KYC. तर त्याच्यात ते काय म्हणते बघा, की उमेदवाराच्या खात्यातील आधार ऑफलाईन पेपरलेस कसला पर्याय निवडणार तुम्ही? आधार ऑफलाईन पेपरलेस eKYC पर्याय निवडणार. आधार ऑफलाईन हा पर्याय जर निवडला तुम्ही तर निवडावा लागेल जर ऑफलाईन करायचं असेल तर. त्यासाठी उमेदवाराला काय करायचे? उमेदवाराने भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण यांचं संकेतस्थळ जसं की आधार मोबाईल उपयोजन, नोंदणीकृत क्रमांक इनबाउंड SMS आधारित सेवा केंद्रामधून बायोमेट्रिक तपशिलाद्वारे उपलब्ध करून घेतलेली आधार ऑफलाईन KYC फाईल व सदर फाईल उघडण्याकरता परवलीचा म्हणजे काय असतो तो पासवर्ड असतो अपलोड करावा लागेल. उमेदवाराने अपलोड केलेल्या तपशीलच्या आधारे KYC प्रक्रिया पूर्ण केली जाईल. सदर प्रक्रिया ऑफलाईन केली जाणार असल्याने याला वेळ लागू शकतो. बघा, ही जी प्रक्रिया आहे, जे आधार ऑफलाईन पेपरलेस डिजिटल KYC जे आहे, बघा हा दुसरा पर्याय त्यांचा. हा जर पर्याय निवडला तुम्ही तर इथं मात्र तुम्हाला शक्यतो जे आपल्या इथं जे माई सेवा केंद्र असतात, आपण जिथं फॉर्म भरतो अशा ठिकाणी जाऊन तुम्ही ते तुमचा थंब देऊन ते डिजिटल पेपरलेस आधार तुम्ही ही करू शकता. काय करू शकता? तर ऑफलाईनरित्या KYC पूर्ण करू शकता इथं. नंतर बघा, तिसरा पर्याय त्यांनी दिलेला आहे आधार ऑफलाईन पेपर आधारित KYC. तिथं पेपरलेस होते आणि हा आहे तिसरा पर्याय पेपरलेस KYC. ह्या पेपरलेस KYCमध्ये काय सांगितलं आहे त्यांनी बघा, पेपरलेस KYCमध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की आधार ऑफलाईन पेपरलेस KYC उमेदवाराने भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण संकेतस्थळ म्हणजे आधार मोबाईल ॲपद्वारे नोंदणीकृत इनबाउंड कसलं? नोंदणीकृत सॉरी थांबा एक मिनिट. उमेदवारांनी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे संकेतस्थळ आधार मोबाईल ॲप नोंदणीकृत क्रमांक इनबाउंड SMS आधार सेवा केंद्रामधून बायोमेट्रिक तपशीलद्वारे उपलब्ध करून घेतलेली आधार ऑफलाईन KYC फाईल छापील प्रत घेऊन. बघा, हा इथं काय पेपर आधारित KYCमध्ये काय करायचे? जी तुम्ही पेपर फाईल घेणार आहे ती फाईल घेऊन तुम्ही कुठून यायची? घेऊन आयोगाच्या नवी मुंबई येथील कार्यालयात माहिती तंत्रज्ञान व्यक्तिशः उपलब्ध राहून KYC पूर्ण करावी लागेल. बघा, ही KYC पूर्ण करताना तुम्हाला व्यक्तिशः उपलब्ध तिथं राहावं लागणार आहे मुंबईला, नवी मुंबईच्या ऑफिसला, आणि तिथं तुमची KYC लागेल. तिथं पण गेल्यानंतर तुम्हाला काय करावं लागते बघा, तिथं गेल्यानंतर तुम्हाला त्याच्याबरोबर ओळखीची कागद पण आणावं लागते. त्याच्याबरोबर ओळखीची कागद कुठली आहेत बघा, ही जी कागद आहेत ओळखीची कागद आहेत बघा. ही ओळखीची कागद कुठली नेणार आहे तुम्ही? आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, स्मार्ट कार्ड आहे, ड्रायव्हिंग लायसन आहे, मतदान ओळखपत्र आहे, पासपोर्ट आहे, दिव्यांग वैश्विक ओळखपत्र आहे. कुठलाही कोणते 2 कागदपत्र तुम्ही नेऊ शकता तिथं आणि तुमची छायांकित प्रत ती नेऊ शकता स्वतःच्या स्वाक्षरी करून. आणि मग नावामध्ये बदल असेल तर मग नावामध्ये आपल्या बदल वगैरे झालेला काय असेल तर ते राजपत्रित प्रत असते जी मिळते गॅजेट, ते तुम्ही घेऊन जाऊ शकता. तसंच ही झाली तिसरी पद्धत. आणि चौथी पद्धत आयोगाने दिली. ती चौथी पद्धत अशी बघा, की चौथी पद्धत अशी म्हणते की
नॉन आधार ऑफलाईन के-वाय-सी, नॉन आधार ऑफलाईन के-वाय-सी याच्यामध्ये काय म्हणते बघा, आधार क्रमांक नसणाऱ्या किंवा आधार तपशील नोंदवूच इच्छित नाहीत, काही जणांना आधार तपशीलच नोंदवायचा नाही, यांच्यासाठी ही के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्याकरता आयोगाच्या नवी मुंबई येथील कार्यालयातील माहिती तंत्रज्ञान व्यक्तीच्या इथं सुद्धा काय करायचं आहे, ज्यांच्याकडे आधार नाही त्यांनी किंवा ज्यांना आधार तपशील द्यायचं नाही त्यांनी सुद्धा व्यक्तीच्या नवी मुंबईच्या कार्यालयाची भेट द्यायची आणि तिथं पण तुमची ओळखीची कागदपत्र घेऊन जायची, जसं की पॅन कार्ड असेल, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट याच्यापैकी 2 कागदपत्र स्वतःच्या सहीनुसार. नंतर बघा काय म्हणते, उमेदवाराच्या नावामध्ये बदल असल्यास संबंधित राजपत्रित अधिकाऱ्याची काय असेल ते उपस्थित मग त्याच्या दोन्ही डोळ्यांची बुबुळे. आता ह्याच्यात बघा त्यांनी नॉन आधारवाल्यांसाठी काय काय दिलं आहे किंवा उपस्थित उमेदवारांना त्यांच्या दोन्ही डोळ्यांची बुबुळे, चेहरा व दोन्ही हातांच्या सर्व बोटांचे ठसे असं नमूद आयोगाच्या कार्यालयातील नोंदण्याद्वारे नोंदवावे लागेल. जसं की आपण बघा आधार कार्ड ज्यावेळेस आपण आधार कार्ड घेत होतो त्यावेळेस सुरुवातीला आपल्या जशी आपली के-वाय-सी करण्यात आली होती बुबुळांची, चेहऱ्याची, दोन्ही हातांच्या बोटांची, तेच सगळी काय तुम्हाला तिथं प्रश्नशा करावी लागेल. आणि ह्यांनी शेवटची लाईन बघा अत्यंत महत्त्वाची आहे, की आधार क्रमांकाच्या आधारे पडताळणी करणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत आधार क्रमांकांच्या वेळी प्राप्त होणाऱ्या टोकनच्या आधारे जी काय प्राप्त होणाऱ्या जे टोकनच्या आधारे त्याचं काय घेतलं जाईल, तर त्याची परीक्षा घेतली जाईल, मुलाखत घेतली जाईल, शारीरिक चाचणी घेतली जाईल आणि त्याला त्याच्यानुसार त्याची ठरवण्यात येईल, नियुक्तीपूर्व ओळख पडताळणीसाठी ते ठरवण्यात येईल. असं आयोगाने सगळं दिलेलं आहे. आणि IMP बघा इथे एक IMP नोट्स दिले, ते नोट दिले त्या आयोगाने. त्या IMP नोट अशी की आयोगाच्या ओळख प्रमाणपत्रातील प्रस्तुत कार्यपद्धती जी आहे, आता हे सगळं लागू होणार आहे कधी, तर 15 जुलै 2025 पासून पुढं, 15 जुलै 25 पासून पुढं बरं का, कोणत्याही पदाकरता म्हणजे आयोगाने ज्यावेळेस 15 जुलैच्या पुढे कुठलंही ॲड येईल त्या ॲडमध्ये प्रसिद्धी जाहिरातीचा अनुसरून अर्ज ज्यावेळेस तुम्ही कराल त्यावेळेस तुमची अर्ज प्रणाली के-वाय-सी पूर्ण केल्याशिवाय तुमची अर्ज प्रणाली होणार नाही, हे एक IMP येतं. आणि दुसरी गोष्ट अशी की ही प्रक्रिया जी आहे, ही प्रक्रिया तुम्ही लगेच पूर्ण करावी असं आयोगाचं मत नाही आहे. ह्या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला म्हणजे वेळ लागू शकतो किंवा तुम्ही कधीही पूर्ण करू शकता. ॲट अ टाईम असं काहीच नाही की ती आजच पूर्ण करायला हवी किंवा 15 तारखेलाच पूर्ण करायला हवी, असं काही नाही आहे. आयोग ज्यावेळेस तुम्ही तुमचा फॉर्म भराल कुठल्याही एक्झामचा आयोगाच्या साईटवर, त्यावेळेस तुम्हाला ही के-वाय-सी तुमची पूर्ण झालेली असेल तरच फॉर्म भरता येईल. एवढंच आयोगाने ह्या नोट्समध्ये सांगितलं आहे. आणि अशाच व्हॅल्युएबल माहितीसाठी आमच्या टॉपर सोल्युशन या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार. थँक्यू.